day friends, welcome to our channel Smart Learning. In the last video, we were learned circle. In the circle, radius, chord and the diameter. In this video, we are going to learn how to draw a circle using a compass. This is a compass, okay? You take first compass and pencil and fix this pencil with this compass like this, okay? You join this both point, okay? Keep like this and type this circle. Okay, now fix our pencil with the compass. Now we solve the problem set 28. Draw circles with the radius given below. First we taking here 2 centimeter. 2 centimeter. You take a scale, ruler, and you take like this distance from 0 to 2 centimeter. 0, 2, okay, like this. Then you take any point. You take any point on this page. Okay, and you put this compass point here and draw the circle. Okay, like this. This is our 2 centimeter circle. This is our 2 centimeter circle. This is the center of this circle and the name is C. Okay, काय करायचं आहे, कंपास मध्ये 2 सेंटीमीटर असं अंतर घ्यायचं आहे पट्टीचं आणि एक पॉइंट घ्यायचा आहे आणि तो पॉइंट सेंटर समजून 2 सेंटीमीटरचं काय करायचं आहे, सर्कल तयार करायचं आहे. तर हे झालं आपलं 2 सेंटीमीटरचं सर्कल. सेम दुसरं सुद्धा कसं करायचं, आता इथं किती सांगितलंय 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटर सुद्धा आपण याच प्रकारे काय करायचं आहे, या कॉम्पोस्ट बॉक्स हे 3 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे. कसा, फ्रॉम 0 to 3, फ्रॉम 0 to 3 लाईक दिस. ओके, आणि आता आपण काय करणार आहोत, सर्कल ड्रॉ करणार आहोत. टेक फर्स्ट 1 पॉइंट and put this point, compass points on that point and draw like this. Okay, now this is our 3 centimeter circle and this is 2 centimeter radius. This circle radius is a 2 centimeter and this circle radius is a 3 centimeter. Okay, now here is one thing is important. हे दोन्ही टोक आहेत ना, कॉम्पास आणि पेन्सिलचे हे दोन्ही टोक आहेत ते प्रॉपर असे असले पाहिजेत. एक टोक पुढे एक टोक मागे असे चालणार नाही. दोन्ही टोक सेम असली पाहिजेत. म्हणूनच हे जेव्हा आपण फिक्स करतो त्यावेळेस हे असं उभं केलं पाहिजे आणि दोन्ही पॉइंट खाली टेकले पाहिजेत. आणि त्याच वेळेस आपण हा कंपास बॉक्स पेन्सिलला फिक्स केला पाहिजे. तेव्हाच आपण जी डायग्राम काढतो ते काय येणार आहेत,
बरोबर येणार आहे. तर आपण आता हा पहिलं कशा प्रकारे काढायचं. आता सेकंड क्वेश्चन काय आहे 28 सेटमधला, तर काय आहे, ड्रॉ अ सर्कल ऑफ एनी रेडियस, शो वन डायमीटर, वन रेडियस अँड वन कॉर्ड ऑन द सर्कल. ओके, कोणत्याही मापाचे काय करायचं आहे, आपल्याला सर्कल काढायचं आहे. आणि आपण ते सर्कल काढून काय करणार आहोत, त्याच्यावर रेडियस, कॉर्ड आणि डायमीटर दाखवणार आहोत. तर बघा आता आपण इथं काय करू, 5 सेंटीमीटरचं काय करूया, 5 सेंटीमीटरचं 5 सेंटीमीटर रेडियस असलेला सर्कल काढूया. ओके, थोडंसं आपण काय करणार, 5 सेंटीमीटर असलेला सर्कल काढूया. Okay, this is a center of this circle. This is the center of this circle. म्हणजे हे काय आहे, सर्कल आहे. तर या सर्कलला आपण सी असं नाव देऊया. तर फर्स्ट काय सांगितलंय त्यांना, आपल्याला रेडियस, कोणत्याही रेडियसचा सर्कल करायला सांगितलं. तर आपण काय केलेलं आहे, 5 सेंटीमीटर लांबीची रेडियस काढलेली आहे. ही काय झाली, सी एस नाव देऊ आपण. ही काय झाली, रेडियस. दिस इज अ रेडियस. ओके, दिस इज रेडियस ऑफ दिस सर्कल. नेक्स्ट कॉर्ड काढूया आपण आता याच्यावर. ही झाली कॉर्डला आपण नाव देऊया पी क्यू. ही झाली कॉर्ड. आणि आपल्याला काय सांगितलं, डायमीटर काढायला सांगितले आहे. डायमीटर म्हणजे काय, तर वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू आणि त्यातून त्यांना जोडणारी रेषा काढायची आहे. परंतु ती रेषा काय झाली पाहिजे, वर्तुळाच्या सेंटर मधून गेली पाहिजे. तर हे काय आहे, डायमीटर. याला आपण नाव देऊया ए बी. ओके, ए बी. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, एक वर्तुळ काढलेलं आहे. त्याच्यामध्ये रेडियस दाखवली आहे. कोणते रेडियस, सी एस. आणि कॉर्ड कोणती आहे, पी क्यू. आणि डायमीटर कोणती आहे, ए बी. ओके, तर अशा प्रकारे आपण या वर्तुळामध्ये रेडियस, डायमीटर आणि कॉर्ड दाखवलेले आहे. अशा प्रकारे आपण वर्तुळ काढू शकतो आणि या तिन्ही गोष्टी वर्तुळामध्ये दाखवू शकतो. जर मुलांना तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारे वेगवेगळे मॅथ्समधले कन्सेप्ट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय फ्रेंड्स.